हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत नाही मजेतच राहा. तर बऱ्याच जणांची कमेंट आलेली होती की ते डिशवॉशर बद्दल माहिती सांगा. डिशवॉशर कशा पद्धतीने चालतं, किती खर्च येतो आणि त्यानंतर ते हार्ड वॉटरला चालतं काय, हे सगळ्या बरेचसे क्वेश्चन्स आहेत. त्याचे फायदे काय, तोटे काय, लाईट बिल किती येतं, डिटर्जंट किती लागतं, जास्त खर्चाचं आहे का, कितीला घेतलं, कोणत्या कंपनीचं आहे, असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत ना. त्यावरती आजचा हा ब्लॉग असणार आहे. तर तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये मी सांगणार आहे की डिशवॉशर माझा कसा आहे ते. चला, तर हे आहे माझा डिशवॉशर, माझ्या घरची भांडी धुवायची मशीन. कोविड नंतर खूप जणांच्या घरी आलेलीच आहे. तर बऱ्याच जणांची कंप्लेंट होती की ते आमच्या घरची भांड्याची धुवायची मशीन आहे ना डिशवॉशर, त्यातनं भांडी निघत नाहीत. त्याबद्दल पण काही टिप्स सांगणार आहेत की कशा पद्धतीने यूज करायचं आणि भांडी तुमची कशी निघतील हे पण. तर हे आहे माझं बॉश कंपनीचं डिशवॉशर आहे. तर ह्यामध्ये मॉडेल असतात 10 प्लेट, 12 प्लेट्स आणि 14 प्लेट्स. तर आपण घेतलेला आहे टॉप मॉडेल घेतलेला आहे, 14 प्लेट्सचं घेतलेलं आहे. तर हा डिशवॉशर ॲक्च्युली मी कोविडमध्ये असताना घेतलेला होता, कारण की बाई वगैरेंची कमतरता खूप होती. बाई लोकांना आपण घरी बोलवू शकत नव्हतो, त्यामुळे हे डिशवॉशर घेतलेलं आहे. तर ॲक्च्युली डिशवॉशरचं घेण्याच्या मागे कारण पण आहे की आम्ही जर्मनीत असताना डिशवॉशर यूज केलेलं होतं आणि त्याचे बेनिफिट माहीत होते आम्हाला, म्हणून हा डिशवॉशर घेतला ॲक्च्युली. तर हे पूर्ण फंक्शन कशा पद्धतीने आहे, काय आहे, तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगते. चला, तर आधी तुम्हाला दाखवते. इथं बेसिंग आहे ना, बेसिंगच्या साईडलाच मी इथे डिशवॉशर अरेंज केलेलं आहे पूर्ण. तर इथे बघा, हे ऑन ऑफचं बटन आहे. ऑन केल्यानंतर बघा अशा पद्धतीने फंक्शन ऑन होतात. त्यानंतर तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते. तर फ्रेंड्स, हे जे पहिलं फंक्शन आहे ना, ते 70 डिग्रीवरती आहे ना. ते आपण त्यामध्ये काचेचे भांडे वगैरे सगळे भांडे आपण वॉश करू शकतो. भरपूर असे मोड दिलेले आहेत. तर इथे बघा 2 तास 25 मिनटं आपल्याला लागतात. तर आपल्याला त्याच्या खालीच आपल्याला दिलेलं आहे ऑटो मोड. तर ऑटो मोडवरती क्लिक केल्यानंतर बघा 2 तास 25 मिनटं दाखवते. आणि जर फास्ट ऑटो मोडवरती जर आपल्याला करायचं असेल, फास्ट भांडी जर वॉश करायचं असेल, कुठं जायचं वगैरे असेल तर आपण करतो बघा. त्यानंतर बघा इथे क्लिक केल्यानंतर वरती एक फंक्शन दिलेलं आहे, तिथे 1.5 तासात आपली भांडी निघतात. त्यानंतर खाली दिलेलं आहे इको मोड दिलेला आहे. इको मोडला 3.5 तास लागतं. जरा हार्ड वगैरे भांडी असतील ना तर हे करायचं. आणि इकोला सुद्धा आपण फास्ट मोडमध्ये पण करू शकतो. तर 1 तास 5 मिनटे लागतात. इथे माझं रिनसेट संपलेलं आहे, त्यामुळं तिथे ॲरो दाखवतोय ना, त्यामुळे 5 मिनटं एक्स्ट्राचा आपल्याला तिथे टाईम दिसत आहे. तर 1 तास 5 मिनटंच फक्त आपल्याला फास्टमध्ये होतो इकोमध्ये. 1 तासात इथे भांडी पटकन धुवून निघता. शक्यतो मी 1 तासामध्येच हे करते. त्यानंतर बघा इथे तुम्हाला जवळून दिसत असेल नळाचं चित्र, एस दिसत असेल आणि हे एक दिसत असेल. तर हे 3 ॲरो आहेत. आपण जे डिटर्जंट घालतो, लिक्विड घालतो ना, सॉल्ट घालतो ना, त्याच्याबद्दल आहे हे. तर आता हे पहिलं जे आहे ना, नळाचं चित्र आहे ना, तर आपल्या टाकीमधलं जर पाणी संपलं असेल तर असं रेड इथे येतं आणि ते दिसतं आपल्याला, ब्लिंक होते. आणि ब्लिंक झाल्यावर समजायचं की पाणी नाही आहे, डिशवॉशर बंद करायचं, ऑन ठेवायचं, काही प्रॉब्लेम नसतो. पण पाणी संपलं असतं तर आपलं डिशवॉशर कम्प्लीट होत नाही, आपल्याला समजतं. त्यानंतर इथे सॉल्ट, यस म्हणून चिन्ह नाही, तर सॉल्टच्या खाली पण सेम असा ॲरो येतो रेड कलरचा. त्या आल्यानंतर समजायचं की सॉल्ट ह्यातलं संपलेलं आहे. तर सॉल्ट काय असतं हे तुम्हाला मी पुढे डिटेल्समध्ये सांगणारच आहे. त्यानंतर रिनसेट म्हणून इथं आहे, ज्याने भांडी आपली चकचकीत होतात, त्यासाठी हे आहे रिनसेट म्हणून आहे. तुम्हाला दाखवेन. आता माझं डिशवॉशरमधलं संपलेलंच आहे, तर तुम्हाला मी पुढे दाखवेन ते कशा पद्धतीने घालायचं असतं वगैरे ते सगळं. त्यानंतर बघा, जर फक्त काचेची भांडी जर तुम्हाला वॉश करायची असतील ना, त्यासाठी पण इथे बटन दिलेलं आहे. 1 तास 40 मिनटं लागतात आपल्याला, लागतातच. त्यानंतर 1 तासासाठी पण आपल्याला मोड दिलेला आहे त्यांनी. असे वेगवेगळे मोड 15 मिनिटात बरे इन्स्टंट हवे असतील ना, त्यासाठी पण आहे. तर तुम्हाला आता हे सगळे फंक्शन मी सांगितलेलं आहे. आता मी हे जर ऑन केलं 3.5 तासासाठी, त्यासाठी मला 1 तास इन्स्टंट हवं आहे, तर 1 तासाचं येतं. आणि इथे स्टार्ट बटन दिलेलं आहे. आणि स्टार्टच्या इथे जर आपण होल्ड 3 सेकंद करून बटन जर प्रेस करून ठेवलं ना, तर आपला डिशवॉशर पॉज पण होतो. तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा डिशवॉशर ओपन करून दाखवते. हे बघा. तर आपल्या ह्या डिशवॉशरला 3 ड्रॉवर आहेत. हा पहिला ड्रॉवर, हा दुसरा ड्रॉवर आणि हा तिसरा ड्रॉवर. असे 3 ड्रॉवर आहेत आपल्या डिशवॉशरला.
तर बऱ्याचशा डिशवॉशरला कसं होतं माहितीये का, मी गेले होते ना ज्यावेळेस घ्यायला, तर LG कंपनीचं वगैरे आहेत ना, त्यांना फक्त 2च ड्रॉवर दिलेले आहेत. पण मला हवं होतं जास्त. जरी माणसं 4 जरी असले ना घरामध्ये, तरी पण मला 3 ड्रॉवरचं हवं होतं. त्यामुळे मी ते 3 ड्रॉवरचं घेतलेलं आहे. शक्यतो तुम्ही पण 3 ड्रॉवरचंच घ्या. त्यानंतर वरचे 2 ड्रॉवर मी सध्या लावून घेते. आता तुम्हाला सांगते, हा जो खालचा ड्रॉवर आहे ना, इथे आपण सगळे ताट ठेवू शकतो. जे मोठे आपण जेवण करतो ना, ते ताट ठेवू शकतो. जर एक्स्ट्रा ताट असतील ना, तर इथे आणखी आपल्याला दिलेलं आहे त्यांनी, तर इथे आपले ताट बसवतो. तुम्हाला म्हटलं ना 14 प्लेट्स आहे, त्यामुळे ह्यामध्ये ताट भरपूर बसतात. तर माझ्याकडे व्हायची पाठीमागचं आहे ना, त्याची गरजच लागत नाही. त्यामुळे एवढे जेवढे रो आहेत ना, हे रो तेवढे मला ताटासाठी बसवतात. तर इकडे मी कुकर म्हणा, दुधाचं पातेलं वगैरे मी ठेवते. पुढे दाखवेनच तुम्हाला मी डेमो पूर्ण, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता हा आहे दुसरा ड्रॉवर. तर हा दुसरा ड्रॉवर मी तुम्हाला सांगते. हे जे सगळे आहेत ना, तर आपले छोटे छोटे जे भाजी वगैरे खातो ना, त्यासाठी इथे प्लेट्स दिलेले आहेत. त्यानंतर इथे साईडला आपण वाट्या वगैरे सगळं ठेवू शकतो. इथे पातेलं पण बसतात बघा फ्रेंड्स. त्यानंतर इथं कटलरीसाठी पण ह्यांनी दिलेलं आहे. तर हे बघा, हे कटलरीसाठी पण इथे दिलेलं आहे. पण मी शक्यतो इथं कटलरी अजिबातच ठेवत नाही, कारण की मला इथं स्पेशल असं कटलरीसाठी त्यांनी ड्रॉवर दिलेलं आहे. पण 2 ह्याचं आहे ना, जर इथं कटलरीसाठी दिलेलं असतं ना, तर ही जागा पूर्ण आपली कटलरीसाठी भरून जाते. त्यामुळे हा ड्रॉवर मला भेटलाय ना, तो कटलरीसाठी पूर्ण यूज करते मी. तर वाट्या, कप म्हणा, सगळं काय आपण ह्यामध्ये ठेवू शकतो. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते मी, तर आता हा जो खालचा ड्रॉवर आहे ना, तो त्याला असे व्हील दिलेत. आणि ते व्हीलमुळे ना ते पुढे मागे असं फिरत राहतं, आपण जसं मुवमेंट करत तसं. तर हा ड्रॉवर पूर्ण असा बाहेर पण निघतो. आणि कारण की कसं होतं माहितीये का, हा ड्रॉवर आपण बाहेर पण काढून ठेवू शकतो. कारण की आतले जे फंक्शन आहेत ना, कारण त्यासाठी ज्यावेळेस ड्रॉवर पुढे घेतो ना, ती वस्तू आपल्याला कम्फर्टेबल होत नाही. त्यामुळे मग आपला सॉल्ट म्हणा, स्वच्छता वगैरे करायचं असेल ना, तर ते ड्रॉवर आपण काढून करू शकतो. तर तुम्हाला दाखवते मी सॉल्ट वगैरे कशा पद्धतीने असतं ते. तर बघा, हे वरचा आपला कटलरीचा, त्यानंतर हा आपला सेकंड ड्रॉवर, प्लेट, वाट्या आणि आपण पातेले वगैरे पण ठेवू शकतो. त्यानंतर हा खालचा लास्टचा ड्रॉवर मी तुम्हाला सांगितलेले ताटांचा वगैरे, तो मी पूर्ण हे बघा इथे साईडला काढून ठेवलेला आहे. तर हे एस म्हणून दिसतंय ना फ्रेंड्स, ते आहे सॉल्टचं. तर तुम्हाला मी दाखवते काढून, खूप फिट्ट असतं ते. तर ह्यामध्ये आपण 1 किलोचं सॉल्ट घातलं ना, खूप म्हणजे खूप महिने जाते. कारण की चांगलं जर वॉटर असेल ना, तर खूप महिने जातं. आणि हार्ड वॉटर असेल तर 2-3 महिने जातं. 1 किलोचं डायरेक्ट आपण ह्यामध्ये सॉल्ट घालू शकतो. आता सध्या मी घातलेलंच आहे सॉल्ट, त्यामुळे गरज लागणार नाहीये. त्यानंतर हा असतो फॅन. हा फॅन आपल्या डिशवॉशरमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो. हा अशा पद्धतीने फिरत असतो. आणि डिशवॉशरमध्ये जे हे तुम्हाला फॅनला होल दिसत आहेत ना, त्या होलमधून पाणी येतं असं वरती. आणि हे पाणी असं प्रेशरने येतं, त्यामुळे आपले भांडी खूप छान चकचकीत आणि एकदम मस्त अशी निघतात. गरम पाणी वगैरे पण येतं. तर हा फॅन अशा पद्धतीने फिरतो. ज्यास कधी कधी आपल्याला कंटाळा येतो, त्यास कधी कधी खरकटं वगैरे पण राहतं ना आपल्या भांड्यांना वगैरे, तर इथे सगळं ते खरकटं वगैरे जमा होतं. हे बघा, हे अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आता माझ्या पण ह्याला तुम्हाला दाखवते. हे बघा, हे खरकट असतं ना, डायरेक्ट नळाला धुवायचं खूप इझी निघतं. तसं हे बघा साईडला किती चकचकीत दिसत आहे. नाही बघा, साईडला थोडंसं घाण जमा झालेलं, हे आपण डायरेक्ट वॉश करू शकतो नळाला. हे बघा, इथेच फक्त घाण जमा होते बघा फ्रेंड्स, बाकी कुठे जमा होत नाही ह्याच्यामध्ये डिशवॉशर. तो खूप इझी. मी आता तुम्हाला नंतर वॉश करेनच मी ते, तर खूप इझी आहे. हे लावून घेते मी. तर हे बघा, व्यवस्थित असं लावून घेतलं. आणि इथे वरती पण हे बघा, सेकंड ड्रॉवरला पण अशा पद्धतीने त्यांनी फॅन दिलेला आहे. तर हे फॅनचं तुम्हाला पुढे सांगणार आहे कशा पद्धतीने वगैरे होतं वगैरे सगळंच. त्यानंतर फ्रेंड्स बघा, तुम्हाला वाटेल की आता डिटर्जंट कुठे घालायचं, तर तुम्हाला सांगते. हे बघा, इथे घालायचं आहे आपल्याला डिटर्जंट. 1 चमचा डिटर्जंट घालायचं आहे. 1 चमचा आपला पोहे खायचा चमचा आहे ना, तेवढा बास होतो आपल्याला. तुम्हाला पुढे दाखवेन मी. आणि ह्यात रिन सेट आपली जी ब्लिंकिंग करत होती ना रेड कलरची लाईट, ते इथं माझं संपलेलं आहे. ते तुम्हाला दाखवेनच मी कशा पद्धतीने घालायचं वगैरे आहे. त्यात रिन सेट फक्त आपल्याला 60 ml घालावं लागतं. तर बघा हे फ्रेंड्स,
हे आहे रिनसेट म्हणून असतं ना, ते लिक्विड अमेझॉन वगैरे भेटतो, फॉर्च्यून कंपनीचंच मी वापरते. तर आपल्याला ह्यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे. 60 ml घालायचं. मी अंदाजच ह्यामध्ये घालते, कमी जास्त घातलं तरी चालतं, कारण जेवढं घालाल ना तेवढं आपल्यासाठी चांगलंच, सारखं घालावं लागत नाही. आणि त्यामध्ये पण जास्त ना, खरं सांगते 60 ते 70 ml फक्त बसतं. तर ह्याची प्राइस सांगते मी तुम्हाला. हे फक्त 150 रुपयाला आहे. खूप कमी प्राइस मध्ये आहे. हे 10 ते 15 वेळेस सहज जातं, कारण आपल्याला फक्त 60 ml घालायचंय ना, त्यामुळं. तर आता ही आहे डिटर्जंट. आता हे रिनसेट आपण इथे घातलेलं आहे ना, ते मी लॉक करून घेते. आणि त्यानंतर बघा, हे आहे डिटर्जंट. डिटर्जंट पण आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा आपल्याला डिटर्जंट घालायचं आहे. आणि हे आपल्याला लॉक करायचं. तर आता इथे पहिल्यांदा ना, जो आपण खालच्या ड्रॉवर काढला होता ना, तो पहिल्यांदा मी इथे घालून घेते. चला, आता मी तुम्हाला डिशवॉशर कशा पद्धतीने लावते मी तुम्हाला शेअर करते. तर इथे बघा फ्रेंड्स, सगळी कटलरी वगैरे तुम्ही इथं ठेवलेली आहे. तर हे बघा, आपले जी भाताची भातवडी आहे ना, कशा पद्धतीने खरकटी आहे. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही गाळणी आहे. नाही म्हटलं तर चहाच्या गाळण्या खूप सारे घाण होतातच आणि ती अजिबात क्लीन निघतच नाहीत. तर हे बघा, अशा पद्धतीने पुढे मी कटलरीवरच्या ह्याच्यात मी सेट केलेली आहे. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने, तरी भांडी आज कमीत, भरपूर अशी भांडी बसतात. तर हे बघा, अशा पद्धतीने भांडी हे केलेली आहेत. तर हे बघा, हे प्लेट्स ठेवायसाठी असं आहे ना. तर हे बघा, आपले खरकटी प्लेट्स आहे. आणि मॉकटेल केलं होतं त्याचं बघा, हे सगळं ब्ल्यू ब्ल्यू झालेलं आहे, ते सुद्धा निघणार आहे आपलं. त्यानंतर हे बघा, मिक्सरचं पुदिना चटणी केली ती ना, त्याचं आहे, हे सुद्धा क्लीन निघणार आहे. पुढे दाखवेनच मी तुम्हाला. त्यानंतर बघा, ही प्लेट दाखवते तुम्हाला. हे बघा, प्लेट आपल्या घाण, आणि ह्यामध्ये स्टीलच्या, काचेच्या सगळं चालतात आणि प्लास्टिकचं पण चालते, पण एकदम भारी क्वालिटीचं प्लास्टिक असेल तर चालते. मिक्सरचं भांडं ठेवलेलं आहे ते मी, सगळं असं व्यवस्थित असं बसवलेलं आहे. त्यानंतर हा जो फॅन आहे ना, तो फॅन आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. वरचा पण, हा बघा, हा वरचा फॅन, आणि आपल्याला ड्रॉवर पुढे ढकलायचं आहे. ओके. त्यानंतर हा जो फॅन आहे ना फ्रेंड्स, आपल्याला असा, हे बघ, असा हलवून बघायचा. कोणत्या भांड्याला जर थटकत असेल ना, तर तो फॅन खराब होतो. त्यामुळे तशाच पद्धतीने भांडी आपल्याला अरेंज करायचं आहे. त्यानंतर हा वरचा पण फॅन आपल्याला हलवून बघायचं आहे, जेणेकरून इथे जे भांडी हाईटला असेल तर इथे फॅनला थटकलं ना तर फॅन तुटू शकतो. ह्यासाठी आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, डिशवॉशरमध्ये कधी पण ना अशा पद्धतीने पालतीच भांडी घालावी लागतात. तर हे बघा, अशा पद्धतीने. चला, त्यानंतर आपल्याला हे डिटर्जंट वगैरे टाकलेलं आहे आपलं. तर आपण डिशवॉशर ऑन करूया.
तर हे बघा, पहिल्यांदा डिशवॉशर आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला 1 तासाच्या मोडवर दाखवणार आहे. इको मोडला मी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर इथे 1 तास 5 मिनटं लागणार आहे. इथे मगाशी जी लाईट लागत होते इन्सेट घातल्यामुळे इथली लाईट गेलेली आहे. खूप इझी आहे की आपल्याला कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायची गरज लागत नाही. मशीन पूर्ण सगळं हे करते. इथे दिसत असेल बॉश कंपनीचं आहे. स्टार्ट बटन आहे. आता आपण स्टार्ट करूया. तर मेन म्हणजे ना, मशीनचा कसलाही आवाज येत नाही. आपल्या वॉशिंग मशीनचा जरा तरी आवाज येतो, पण ह्याचा अजिबातच आवाज येत नाही. तर बॅकग्राऊंडला मशीन चालू आहे तरी पण कसलाच आवाज येत नाही. तर पुढे तुम्हाला दाखवेन मी. तर बऱ्याच जणांना प्रश्न पण पडतो की खरंच कडक पाण्याने भांडी ह्यामध्ये वॉश होतात का, भांडी निघतात का, बरेचसे क्वेश्चन्स असतात. तर नंतर मी तुम्हाला होल्ड करून, खरं तर मी होल्ड करत नसते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी होल्ड करून दाखवणार आहे. एकदम कडक अशी पाण्याने भांडी वगैरे निघतात. डिटर्जंटचा खर्च खूप कमी आहे. तर तुम्ही बघितलं ना, 1 चमचा आहे ना, तेवढाच आपल्याला चमचा त्यामध्ये टाकावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, लाईट बिल जास्त येतं का, तर लाईट बिल अजिबात जास्त येत नाही. तर आता मशीन आहे म्हणलं तर अगदी थोडंसं येतं. जसं वॉशिंग मशीनचं बिल येतं ना, तशा पद्धतीनेच येतं. जसं गिझरला, फ्रीजला जसं जास्त येतं ना, तसं अजिबात ह्याला बिल जास्त येत नाही. तर आता ही बॉश कंपनीचे डिशवॉशर मी लॉकडाऊनमध्ये त्यावेळेस घेतलेली होती 60,000ला. आता ह्याची प्राईस किती आहे काय आहे मला काहीच आयडिया नाही आहे. कदाचित प्राईस कमी झाली असेल, वाढलेली असेल, कारण की मी कधी जाऊन बघायचं मला प्रसंगच आला नाही. चला, तर मग आता हे तुम्हाला मी दाखवते नंतर फोल्ड करून. तर इथे बघा, आणखी 27 मिनिटं आपल्या मशीनला बाकी आहे. तर तुम्हाला दाखवते कसली गरम झाली मशीन. वापरून बघा. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने एकदम कडक पाण्याने आपले भांडे धुतले जातात बघा. चला, लावून घेते, ऑन करते. आता पूर्ण भांडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने भांडे निघतात ते. तर फ्रेंड्स, आपले डिशवॉशर झालेला आहे. आणखी पण गरम आहे काय, तुम्हाला मी दाखवते. डिशवॉशर आतला भाग पण पूर्ण स्वच्छ करतो, काय आपल्याला करायची गरजच लागत नाही. तर हे बघा, ह्या प्लेट्स बघा किती छान निघालेत. गरम आहे, आणखी पोळतायत मला प्लेट्स. त्यानंतर आपली स्टीलची प्लेट बघा किती चकचकीत निघालेली आहे. मावशी लोकसुद्धा एवढे छान काढत नाहीत बघा. आणि हे बघा काचचं, हा गरम आहे. हे बघा किती चकचकीत निघालेत. जरासं डाग राहत नाहीत म्हणा. आता ह्यात पाणी राहिलेलं आहे कारण ती खोलगट आहे ना, त्यामुळे ते काय निघून जातं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हे बघा, तुम्हाला मी पुदिन्याचं दाखवलं होतं ना, चटणी बनवलेलं, किती छान असं एकदम मस्त असं निघालंय. हे बघा, हे गरम आहेत भांडी. हे बघा किती चकचकीत अशी निघालेली आहेत. सगळी भांडी चकचकीत निघालीत फ्रेंड्स. हे बघा, ही प्लेट दाखवली होती मी तुम्हाला. हे बघा, हे कप किती चकचकीत निघालेत व्हाईट कलरचे. हे बघा, हे काय दाखवू सांगा तुम्हाला, सगळे एकदम चकचकीत असं बघा, एकदम कोरडे होऊन येतात भांडी. आता आपलं कटलरी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, तुम्हाला मी गाळणी दाखवली होती ना फ्रेंड्स. हे बघा, गाळणी किती स्वच्छ निघालेली आहे पूर्ण अशी. हे बघा, भातवडी आपली भात घ्यायची किती चकचकीत निघाली. हे बघा, चमचे वगैरे खूप छान पद्धतीने अशी भांडी निघाली आहेत आपली. तर फ्रेंड, डिशवॉशर बद्दल पूर्ण तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. त्यानंतर आधी डिशवॉशरमध्ये भांडी कशी होते आणि त्याच्यानंतर कशी निघालेली आहे ते पण तुम्हाला दाखवल्यामधून मी पॉज करून पण तुम्हाला दाखवलेलं आहे की गरम पाण्यानेच डिशवॉशरमधली भांडी वगैरे निघतात वगैरे. तर डिशवॉशर खरं सांगते खूप म्हणजे खूप छान आहे. भांडी खूप छान निघतात आणि त्यामुळे तुम्हाला जर खरंच घ्यायचं असेल तर 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. लॉंग टर्म जाते ते, त्यामुळे काही काळजी करण्यासारखं नाही की सारखं खराब होतं वगैरे. तर तुम्हाला सांगते, लॉकडाऊनमध्ये घेतलेली होती मी डिशवॉशरला, तेव्हापासून आतापर्यंत एकदा सुद्धा त्याला रिपेअर वगैरे करावं लागलेलं नाही आहे. तर घेतलं तर चांगल्या कंपनीचं घ्या, थोडंसं विचार करून घ्या, रिसर्च करून घ्या. तर मी जर घेतलेलं आहे ना, तर ती खूप छान आहे, बॉश कंपनीची आहे. जर ह्याची लिंक जर मला सापडली अमेझॉनवरती वगैरे तर तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि आणखी जर काही प्रश्न असतील तुम्हाला डिशवॉशरबद्दल वगैरे तर मला कमेंट करून सांगा. त्यावरती पण मी व्हिडिओ बनवेन, त्यावरती पण पूर्ण सविस्तर अशी तुम्हाला माहिती देईन मी. चला तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे जे काही डिशवॉशरबद्दल लोकांना जे काही प्रॉब्लेम्स असतात, जे गैरसमज असतात ते दूर होण्यासाठी.
चला तर मग सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.